राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे। निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का। निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, तर न्यायालयानं निकालानं जबाबदारी आणखी वाढवली। अजित पवार यांची निकालानंतर पहिली प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तींचा हात। सुप्रिया सुळेंची टीका। जे शिवसेनेसोबत केलं तेच आमच्यासोबतही केलं। आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। सुप्रिया सुळेंची भूमिका। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाकडनं फटाके फोडत जल्लोष, तर पक्ष संघटन आणि वाढीसाठी काम करा। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। रत्नागिरीवरनं मुंबईला येणारी खासगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली। विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जणांचे प्राण वाचले। गेटवे ऑफ इंडियाजवळ संशयास्पद बोट आढळल्यामुळे खळबळ। संशयित बोटीसह 3 मच्छीमार पोलिसांच्या ताब्यात। ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात आजही सुनावणी। सकाळी 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात। लोकांच्या आरोग्यापुढे प्रकल्प बंद करण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहणार नाही। हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट इशारा। प्रकल्पांमुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्याप्रकरणी सुनावणी। आज राज्यसभेत पंतप्रधान मोदींचं संबोधन। राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार। काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवरती निशाणा साधण्याची शक्यता। भारताची अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक। भारताची यजमान दक्षिण आफ्रिकेवरती 2 विकेट्सनं मात। बीडचा सचिन धस आणि उदय सहारनची 171 धावांची भागीदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।